सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात फुटे अंगार भगम रक्तात जागू दे गाज भवानी माता ₹54,000च्या आसपास आपल्याकडे रक्कम जमा आहे. उत्साह जो आहे तो जागोजागी बघायला मिळतोय. आसपास नको, फिक्स किती आहे ते सांग. 54,370 एकूण रक्कम जमा आहे. आलेला खर्च मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यात हलके गुमक्याचा खर्च 2,000, फटाक्यांसाठी 500 आणि व्याख्यानासाठी आलेले खर्च 10,000 आणि लाईट मंडप डेकोरेशन 4,000. खुर्चीचं पण लिहिलंय की सुंदर अशा पद्धतीची भरती झालेल्या पोरांच्या सत्काराचा खर्च तो पण लिहिलाय. सत्कारासाठी आलेला खर्च एक 1,200 रुपये आणि किरकोळ खर्च एक 900 रुपये तो पण लिहिलाय. अरे ते नव्हते गाडी भाड्याचं काय. शिवगर्जनेसह छत्रपतींचा डिझेल पुरतं फक्त 700 रुपये द्या म्हटल्यात. याशिवाय ठीक आहे ते 700 रुपये लिहून ठेवूया आपण त्यांना नंतर देऊया. बाबा जरा टीव्हीचा आवाज कमी करा. या सगळ्या भागांमध्ये आज शिवजन्मोत्सव अजून काय कोणाचे पैसे राहिले असतील तर खिशातले वगैरे खर्च झाले असेल सांगा, आपण त्यांचं ते एक्स्ट्रा वगैरे काढून देऊ. सगळा हिशोब इथं दिलाय काय असेल ते. आता हिशोब सगळा झालाय. शिवजयंती बाकी जोरात झाली. हा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा नेटकं नियोजन करावं लागतंय. करूया की हे परव्याचं हलगी उमक कांडकाच विषय खरं ते शाळा व्याख्यानाचा कार्यक्रम काढला तर काय माणसंच कोण नाहीत मरता. खुर्च्या सगळ्या रिकाम्याच मरता. शिव आला बघ डेटी आता सगळं झाल्यावर. सगळीच जमा झालाय काय बेताय. काय करूया 2 दिवस जाऊया कुठेतरी फिरायला. कट्टा आलाय सगळ्याचा. जाऊया का कोकणात. मी काय म्हणतोय रायगडला जाऊया का बघा. कशाला तिकडे पडझड झाले सगळे. बघा दुसरीकडे कुठेतरी जाऊया. काय आहे तिथे. अरे पडझड झाल्या म्हणूनच महाराजांचा इतिहास तिथं अजून जिवंत आहे. ठीक आहे जाऊया का रायगडला जाऊया. काय आपल्याला 2 दिवस कुठं पण फिरायचंच आहे. माझं काय कन्फर्म नाही, मी काय सांगू शकत नाही. जरा मोठं झाड बघून गाड्या थांबी दुसरा बघ. यावरा लवकर भूक लागली. येते हळद जरा घे रे इकडे. हाय ना तिथंच. हे बघा तर बघ घाट कसला आहे तो. झाडे बघ कसली आहे. झाले आले जवळ आता अर्ध्याच पोचणार. ते नव्हे राज दिसतील का रे आम्हाला. कसं दिसत असतील रे. राजे तर रोजच दिसतात आपल्याला. सरकारी कचेरी, शाळा, कॉलेज, पोलीस स्टेशन, मंत्रालय, चौकात राजे दिसतात आपल्याला. तसं नव्हे रे, असं खरोखर एवढी लायक आहे आमची.
महाराज भेटायचो की उद्याच विचारू रायगडाला. सांग रायगडा माझा राजा कसा दिसत होता, कसा बोलत होता, कसा चालत होता. विचारूया, झोपा आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. काय मस्त वातावरण आहे, एकदम असं फ्रेश वाटायला लागले. अजून लवकर आला असता या महाराजनं आवरले का वा. माझ्या नाव घालाय तू गेलास ते आलास का लवकर? गेलास ते अर्धा तास आतच बसलास. माझं नाव सांगतोस. राजेश, हा, जॅकेट मस्त घेतलंस रे. नवनाथ आणले रे ते. मस्त आहे. त्याचं घालून आलंय सकाळी. त्याला म्हणलं दे बाबा, रायगडला चाललोय. अजून किती वेळ लागणार रे. ए थांबा जरा, त्याच विचारूया. या भावाला विचार. आम्हाला लय जवळ आहे, आम्हाला लय जवळ असेल. जीव घायला आला. हे कसलं मंदिर? हे शिरका देवीचं मंदिर आहे. महाराज इथं रचनाला यायचे. चला दर्शन घेऊन येऊया. चला तर. चला. राज, मी आलोय तुम्हाला भेटायला. आज मनापासून तुम्हाला भेटावं असं वाटलं राज. तुमच्या पायाची धूळ मस्तकाला लावावीशी वाटली म्हणून आलोय. फक्त एकदा भेटू द्या महाराज. तुम्हाला मनापासून कडकडून मिठी मारावीशी वाटते राज. फक्त एकदा भेटा. समाधानी राहिला आणि तुमच्या आमच्या लोकांनी आम्हाला किटलं वगैरे पण भरपूर दिली. भरपूर वाटत केला.
हे बघा इथूनच जवळ टकमक टोक आहे, तिकडे जाऊया चला. ए जरा नीट उभार की मर्दा. पोरानो, जेव्हा केव्हा रायगडला जाशीला तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवा हां. त्या खोल दरीत कडिलोट करा वाईट विचारांचा. मनातल्या ज्या काही भावना वासना वाईट विचार असतील ते सगळं त्या फेकून द्या त्या दरीत. चुकीचं विकृत अशा या सगळ्या गोष्टींचा कडिलोट करा. पोरानो, तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवर रायगडासारखं मोठं शक्तिस्थळ प्रेरणास्थळ कुठंच नाही. काय सांगतोय, कुठंच नाही. अरे राजेश चल की. काय तो राजा आणि काय ती राजांची माणसं. तर ना रे दांडगच काम आहे. खरंच कातळ करून नाही, काळीच करून महाराजांनी स्वराज्याची राजधानी उभा केली बघा. महाराष्ट्रात देखणं काय तर रायगडच नाही, स्वर्गच. एक नंबर आहे ते. अरे हां. तुझे जॅकेट कुठं आहे? बोंबाल विसरलं. केशव पिंटू, तुम्ही खाली थांबा, मी आलो. अरे आम्ही येतो की. खाली थांबा, तिकडे खाली आलो मी. ठीक आहे ये. पाणी पाणी पाणी. महाराज, महाराज, राजे, साक्षात तुम्ही महाराज. महाराज आम्हाला माफ करा. राजे, महाराज. अरे अरे बाळा, शांत हो, शांत हो. मला पाहून असं गडबडून जाऊ नकोस. पुष्कळ झाला तो इतिहास आता. किती चगळता. तो कोथळा, ती शाहिस्ते खानाची बोट, आग्र्याहून सुटका, बास संपला तुमचा इतिहास इथेच. अरे त्याच्या कितीतरी पलीकडे शिवबा होता. त्याच्या कितीतरी पलीकडे अजूनही शिवबा आहे. पण तो शिवबा तुम्हाला कधीच कुणीच सांगितला नाही. तो शिवबा तुम्हाला जर समजला तर मग तुम्ही कुणाची डोकी फोडणार, आपापसात कधी भांडणार, दगडफेक दंगा कधी करणार, जातीपातीचे राजकारण मग कोण करणार. कळतं रे मला. निवडणूक आली की माझ्यावरचं तुमचं प्रेम उफाळून वर येतं. जोर जोरात शिवगर्जना होते, जयघोष होतो. अरे तुमच्या त्या हार फुलांनी मी अक्षरशः थकून जातो. पण मला नाचून मिरवून खुश करण्यात कुणाचा स्वार्थ आहे हे जरा उघड्या डोळ्यांनी बघा एकदा. महाराज, महाराज, तुमचा पुतळा कोसळला. मन काळवंडून गेलं महाराज. या मातीतला असल्याची लाज वाटायला लागली मला. अरे कशाला पाहिजे स्मारक, आणि स्मारक उभारून तुम्ही कुणाशी स्पर्धा करताय. माझे पुतळे उभारून, माझी मिरवणूक काढून मला मोठं करण्याचा दुबळा प्रयत्न करू नका रे. अरे इथले भक्कम गडकोट हेच माझे सर्वोत्तम स्मारक आहेत. मी इथेच आहे, या मातीच्या कणाकणात, झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात. मी आहे शाहिरांच्या कवनात. पुतळ्यांची उंची वाढवून जर तुम्हाला शिवाजी महाराज कळणार असतील तर खुशाल उभे करा पुतळे आणि वाढवा त्यांची उंची. महाराज, आज पण आमच्या आया बहिणीची आबरू लुटते महाराज या मातेत.
लहान लहान पोरींच्यावर बलात्कार होते महाराज. त्या रांजा पाटलाचे हातपाय कलम करण्याची शिक्षा दिली होती महाराज तुम्ही या मातीत. कल्याणची सुभेदाराची सोनती खानानारानं ओटी भरली होती महाराज तुम्ही तिची. आज गरज आहे महाराज तुमची या महाराष्ट्राला. अख्खा महाराष्ट्र नाचलो या महाराज आरामीने. अरे थांब थांब, मग आता रे कोणाचं राज्य आहे? प्रत्येक घरात कार्यालयात माझे फोटो, माझ्या मूर्त्या फक्त काय शोभेसाठी ठेवल्या आहेत काय? आचरण शून्य आणि कृती काहीच नसेल तर कशाला हवंय रे असलं बेगडी प्रेम? कुणासाठी काढताय मिरवणुका? का साजरी करताय जयंती वर्षातून 2-3 वेळास? त्याआधी अशा वासनांध आणि लिंग पिसाट प्रवृत्तीला भर रस्त्यात ठेचून काढा. भ्रष्टाचारानं माकलेला हात जेव्हा तुमच्या प्रतिमेला पुष्पहार घालतात तेव्हा डोकं सनकतं महाराज. ही डोकी बडकवणारी डोकी जेव्हा तुमच्या प्रतिमेला हार घालतात तेव्हा डोकं सनकतं महाराज. महाराज मराठी मुलकाचे छत्रपती झालात तुम्ही गोरगरिबाची चटणी भाकर खाऊन. पण आता महाराष्ट्र ही माती नसली महाराज. 18 पगड जातीला एकवटून रयतेचं राज्य उभं केलं महाराज. आज जाती जातीत समाज दुभंगला या हरामीने. पुढाऱ्यांनी जाती वाटून घेतल्या, जातींनी पुढारी वाटून घेतलं महाराज. अख्खा महाराष्ट्र नसलं महाराज हरामीने. अरे लेकरा, माझे शिलेदार, माझे मावळे हे लय इमानी होते बघ. स्वामीनिष्ठा ही त्यांच्या रक्तातच होती. ती टक्केवारी कळण्या इतके ते शहाणे नव्हते रे. या मातीसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, स्वराज्यासाठी अगदी वेडा पिसा होता माझा एकन एक मावळा. अन तुला र काय वाटतं, हे असले 1.5 दमडीचे फुटकळ लोक माझं अस्तित्व टिकवणार? अरे अशा या अविचारी लोकांमुळे माझं अस्तित्व कधी सिद्धही होत नाही आणि ते संपणारही नाही. बाळा, आपलं राज्य हे शेतकऱ्यांचं होतं, गोरगरिबांचं होतं. आपलं राज्य हे सर्वस्वी आई जगदंबेचं आणि तिच्या लेकरा बाळांनी नटलेल्या रयतेचं होतं. जगदंब जगदंब. माफ करा महाराज, चुकलं आमचं महाराज, चुकलं आमचं. आमच्याकडे लोट करा महाराज, आमचं चुकलं आमचं. माफ करा महाराज, माफ करा महाराज, 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 माफ करा महाराज. आमच्याकडे लोट करा महाराज, आम्हाला माफ करा महाराज. माफी असावी महाराज, माफी असावी महाराज.